नमस्कार मित्रांनो, मी रमेश चव्हाण. गावठाण हद्द याबद्दल आपण एक व्हिडिओ टाकणार अशा प्रकारचं मी FB पोस्ट केलं होतं आणि त्यानुसार गावठाण हद्द बदलण्याची कायदेशीर प्रक्रिया याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर गावठाण हद्द बदलण्याच्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये सर्वात पहिला मुद्दा म्हणजे प्रस्ताव तयार करणे. नगर परिषद नगरपालिका क्षेत्रातील गावठाण हद्द बदलण्याची मागणी आली की मुख्य अधिकारी प्रस्ताव तयार करतात. मी काय बोललो ते नीट ऐका. नगर परिषद नगरपालिका क्षेत्रातील गावठाण हद्द बदलण्याची मागणी आली की मुख्य अधिकारी प्रस्ताव तयार करतात. यामध्ये खालील कागदपत्राचा समावेश असतो. गावठाण व जमीन अभिलेख नकाशा म्हणजे ज्याला आपण सातबारा उतारा फेरफार उतारे असं म्हणतो. मोजणी खात्याचा नकाशा. तिसरं आहे टाउन प्लॅनिंग विभागाचा अहवाल. चौथा आहे लोकांची मागणी असेल, जर असेल तर अर्ज ठराव म्हणजे लोकांची मागणी लागते बरं का मित्रांनो. आणि यात महत्वाचा मुद्दा म्हणजे नगर परिषद नगरपालिका सभेची मंजुरी. मुख्य अधिकारी प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडतात. आता मेकरमध्ये सर्वसाधारण सभा झाली की नाही ते मला माहित नाही, ते तुम्ही ठरवायचं आहे. नगर परिषद सदस्याच्या बहुमताने ठराव मंजूर झाल्यानंतर तो ठराव पुढील टप्प्यासाठी पाठवला जातो. आता सध्या नगरपालिका बरखास्त झालेली आहे, म्हणजे जे लोकप्रतिनिधी ज्याला आपण नगरसेवक म्हणतो ते सध्या आज रोजी नाही आहेत. त्यामुळं कदाचित नगर परिषदचं जे शिष्टमंडळ असेल किंवा याला रिलेटेड जे लोक याच्यामध्ये सहभाग घेऊन हा ठराव पारित करू शकतात त्या लोकांनी, अधिकारी कर्मचारी असतील, त्यांनी सहमतीने म्हणजे आज रोजी मुख्य अधिकारी कार्यकारी अधिकारी जे आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी ते नगर परिषदचे मालक आहेत, म्हणजे त्यांच्या सांगण्यानुसार काही होऊ शकतं हे आज आपण म्हणायला हरकत नाही. जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी यांचा अहवाल सुद्धा याकडे लागतो. ठराव हा प्रस्ताव जिल्हाधिकारी किंवा SDO यांच्याकडे पाठवला जातो. महसूल अभिलेख मोजणी हद्द सीमांकन तपासणी करून जिल्हाधिकारी आपला अहवाल तयार करतात. टाउन प्लॅनिंग विभागाचा अभ्यास. शहर औद्योगिक व विकास नियंत्रण नियमावली DC रूल्स नुसार गावठाण हद्दीत बदल करणे योग्य आहे का याचा अहवाल टाउन प्लॅनिंग विभाग तयार करतो. शासनाकडे प्रस्ताव पाठवणे. जिल्हाधिकारीचा अहवाल प्लस टाउन प्लॅनिंगचा अहवाल एकत्र करून मुख्याधिकारी शासनाचा नगर विकास विभागाकडे हा प्रस्ताव पाठवतात. शासनाचा निर्णय अंतिम असतो. महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग तपासणी करून अंतिम अधिसूचना काढते. अधिसूचना गॅझेटमध्ये प्रसिद्ध केल्यानंतर गावठाण हद्दीमध्ये बदल वाढ कायदेशीररित्या अंमलात येतो. आता या संदर्भात आपण कायद्याचे संदर्भ घेऊया. एक, महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती आणि औद्योगिक नगर अधिनियम 1965. कलम 5 नगरपालिका क्षेत्र निश्चित बदल. कलम 66 नगर परिषद अधिकार व कर्तव्ये. या कलमानुसार नगर परिषद ठराव प्लस शासन मंजुरी आवश्यक आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिसंहिता 1966 कलम 44 व 45 गावठाण व जमीन वापर बदलण्याची प्रक्रिया. 3 महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 MRTP ऍक्ट म्हणजे टाउन प्लॅनिंग विभागाची संमती व आराखडा बदल या अधिनियमांतर्गत घेतला जातो. मुख्याधिकारी यांचे प्रत्यक्ष अधिकार काय आहेत यामध्ये आपण ते सुद्धा पाहूया. प्रस्ताव तयार करणे, ठराव नगर परिषदेपुढे ठेवणे, जिल्हाधिकारी व टाउन प्लॅनिंग यांच्याकडून अहवाल मागवणे, शासनाकडे तो प्रस्ताव पाठवणे. परंतु मित्रांनो यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंतिम अधिकार मुख्याधिकारी यांच्याकडे राखीव नाही आहेत, ते शासनाकडेच आहेत. मित्रांनो या संदर्भात जर का लोकांना आक्षेप घ्यायचा असेल तर आपल्या नागरी हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत ते लोकांनी कोर्टामध्ये, म्हणजे ज्या लोकांचं गावठाण चेंज होऊ नये असं मत आहे की आपलं गावठाण बदलण्यात येऊ नये असं ज्या लोकांचं मत आहे ते लोक आपल्या नागरी हक्कासाठी कोर्टामध्ये धाव घेऊ शकतात. वेळीच त्यांनी जर धाव नाही घेतली तर हा ठराव मंत्रालयामध्ये मिनिस्ट्रीमध्ये पारित होऊन याचा GR बनून तशा प्रकारचं गावठाण बदलण्याची सुद्धा म्हणजे अंधारात ठेवून अशा प्रकारची प्रक्रिया होऊ शकते. तर मित्रांनो या सगळ्या प्रकरणाला किमान 6 ते 8 महिन्याचा वेळ लागतो. कुठलंही प्रोसेस जर का एवढी लंबी प्रक्रिया मी सांगितली तुम्हाला तर या प्रक्रियेला कमीत कमी किमान 6 ते 8 महिन्याचा वर्षभराचा कालावधी लागतो. परंतु आपल्या मेहकर नगर परिषदचं भिजत घोंगडं तुम्ही बघताय की ऐन वेळेवर सगळं आणलं जातं, टेकवलं जातं, तुमच्या खांद्यावर तुमच्या मुंडक्यावर तशा प्रकारचा पाय दिला जातो, भार दिला जातो आणि सांगण्यात येतं की हा वरतून आदेश आहे. वरतून काहीच नाही मित्रांनो.
ना अतिक्रमण हटवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाचा नव्हता, आजही मी सांगतो ना हायकोर्टाचा होता ना सुप्रीम कोर्टाचा होता, ही इथल्या अधिकाऱ्याची खेळी होती. माहिती अधिकाराअंतर्गत यांनी जे GR लोकांना दिलेले आहेत की या कायद्याअंतर्गत आम्ही मेहकर शहरातील अतिक्रमण हटवलेलं आहे, तर ते अधिकार कुठल्याही नगर परिषद महानगरपालिकेमधल्या तिथल्या सक्षम अधिकाऱ्याला असतात. ते आज मिळालेले नाही, ते जेव्हा त्यांना समजा त्या पदावरती रुजू होतात तेव्हापासूनच त्यांना असतात. परंतु मेहकरच्या सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो की आतापर्यंत तुम्हाला काय सांगण्यात आलं, अतिक्रमण हटाव मोहीम असो किंवा रस्त्याचं दुतर्फा रुंदीकरण असो, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत, हायकोर्टाचे आदेश आहेत, अशा प्रकारचं गाजर तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तशाच प्रकारचं गाजर तुम्हाला सध्या या गावठाण संदर्भात देण्यात येत आहे. ते गाजर खाऊ नका मित्रांनो, जागृत राहा. तुम्हाला कुठल्याही माहिती जर लागत असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर आहेत, आम्ही तुम्हाला सर्व प्रकारच्या माहिती देत आहोत. आणि इतंभूत GR प्रशासकीय नियमानुसार त्याचप्रमाणे कायदेशीर संविधानिक पद्धतीने सुद्धा आम्ही तुम्हाला माहिती देतो. तर मित्रांनो, दुसरा महत्वाचा मुद्दा आता आपण या नंतरच्या आपल्या नगर परिषदच्या माहिती सदरमध्ये घेऊन येणार आहोत. मेहकर शहरातील जेवढे आरक्षण पडले, भूखंडावरील आरक्षण असो, जमिनीवरील आरक्षण असो, शहराला लागून म्हणजे नगर परिषद हद्दीतील जेवढे काही आरक्षण पडले ते कसे पडले, काय पडले, त्याची नियमावली कशी असते, ते आरक्षण कसं टाकता येते, कसं उठवता येते, त्याचा काढण्याचे अधिकार कोणाला, त्याची पूर्ण प्रोसिडिंग कशी असते, असा आपण सविस्तर खुलासा त्याचा सुद्धा घेऊन येणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना ज्यांनी मला गावठाणबद्दल जागृती करण्याचं एक विनंती केली होती आमच्या चॅनल थ्रू, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ, आणि ज्यांना सुद्धा गावठाणची समस्या असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मित्रांनो, तुम्ही FB लाईव्ह तर बघताच, खोज मास्टरच्या YouTube चॅनलला सुद्धा हे सगळे व्हिडिओ असतात. तेव्हा तुम्हाला जर डाउनलोड करायचे असतील तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करा, आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलची लिंक पाठवू. अदरवाईज तुम्ही YouTubeवर जाऊन जर का खोज मास्टर न्यूज म्हणून सर्च केलं तर तुम्हाला आमचं चॅनल मिळेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, Insta, Facebookला जास्तीत जास्त फॉलो करा. अशा प्रकारच्या माहिती सदर पुन्हा घेऊन येईल. मी रमेश चव्हाण, धन्यवाद.